इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कार्यसम्राट आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून आज नीलकंठेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात संपूर्ण धार्मिक विधी पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण परमपूज्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन बाहुबली युवा फाउंडेशनचे पदाधिकारी निलेश मस्के, दौलत कदम, राहुल कदम, दीपक कदम, मंगेश भडांगे, विशाल हांडगे, सियाराम शर्मा, भाऊसाहेब मस्के, शंकर सावे, गणेश कदम, अनिकेत कदम, विक्रम कदम, हर्षद कदम, राजेंद्र सोनावणे, तुषार पवार, विशाल मोरे, राहुल बडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. मंदिराचं काम झाले आणि बाकीच्या गावकऱ्यांनी त्याला सहकार्य करून हातभार लावून मंदिराची शोभा वाढवली, एवढीच माझी सांगायची. लढणे कदम मते परिसर व मस्त परिसर याच्यातून चांगल्या प्रतिष्ठानाची स्थापना झाली. त्याबद्दल राहुल ढिकले आणि इतरांचे मनपूर्वक अभिनंदन. मंदिराचं काम झालंय तसेच परिसरातील मते, लबडे, माळोदे, नवले सर्वांनी मदतीचा हात दिला. त्याच्यामुळे आज सर्व कार्य पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. पंचवटी मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सन्माननीय राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून या परिसरात नेहमी विकासाची गंगा वाहत असते. त्याचप्रमाणे इथे अति प्राचीन मारुती मंदिर होतं, दुर्लक्षित होतं, परंतु ज्यापासून राहुल भाऊ आमदार झाल्यापासून आम्हाला मंदिरासाठी खेळणी उपलब्ध करून दिल्या. मंदिराचं सुशोभीकरणासाठी विविध प्रकारे निधी उपलब्ध करून दिले. तसेच शिवमंदिर बांधण्याची सदर भागातील भाविकांची इच्छा होती. त्याप्रमाणे माननीय राहुल ढिकले यांनी त्यांच्या विशेष निधीतून आम्हाला नीलकंठेश्वर महादेव मंदिर बांधून दिले. या भागात परिसरात इथे बाहुबली फाउंडेशन एकदम उत्कृष्ट पद्धतीचं काम करतं. सामाजिक आणि सर्व एकोपा जपलेला असून सर्वांना एकत्रित केलेला आहे. तसंच विशेष इथे दुर्लक्षित भाग होता, परंतु इथे आजच्या वातावरणात एक शिवमय झालेला असून सन्माननीय आपले माऊली संतोषगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते मंदिराची कलश पूजा तशीच प्राणप्रतिष्ठा पावन झालेली प्राणप्रतिष्ठा झाली. त्याबद्दल सर्वांना आणि सर्व भाविकांना मी आमच्या सर्व परिसराच्या वतीने शुभेच्छा देतो. जय महाराज. आज या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिरात माननीय श्री राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून परिसर नागरिकांच्या मागणीनुसार इथं एक आध्यात्मिक असं एक वातावरण तयार आहे. या ठिकाणी एक मंदिराची खूप दिवसापासून इच्छा होती. इथं हनुमान मंदिर पूर्वीपासूनच होतं. त्या ठिकाणी एक शंकराचं मंदिर पण झालंय आणि या परिस्थिती नागरिकांसाठी ही एक आनंदाची आणि एक भावनिक म्हणजे देवाच्या ज्या इच्छा असते त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज इथं उत्स्फूर्तपणे पार पडला. मंदिराची मागणी होती, मंदिर झालं आणि आता या ठिकाणच्या भाविकांना एक चांगला आणि व्यवस्थित या भागाला या परिसराला एक नवीन असं वास्तुरूपाने मिळालं आहे. या मंदिराचा प्रार्थना करतो की या भागाचा लवकरात लवकर विकास व्हावा, एक चांगल्या परिसराचा इथं भाविकांनी लाभ घ्यावा. आज आडगाव येथील कदममळा या परिसरामधील प्राचीन काळामधील मारुती मंदिर ह्या पवित्र जागामध्ये नीलकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्थापन झाले. विशेषतः राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून यांच्या निधीतून या ठिकाणी मंदिर स्थापन झालं आणि बऱ्याच दिवसापासून इथील नागरिकांच्या काही समस्या या ठिकाणी होत्या ते देखील इथं दूर राहुल भाऊ ढिकले यांनी केल्या आणि मंदिराची ही मागणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी होती. ही मागणी देखील या ठिकाणी सार्वजनिक वर्गणी आणि राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन झाली आणि आज या ठिकाणी त्या कार्यक्रमांच्या विशेष माध्यमातून आज होम हवन वगैरे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि बरेचसे आजूबाजूचे सर्व भागातील आडवा भागातील सूर्यपार्क असो, कदममळा असो या मळे परिसरामधील बहुतांश इथं भक्तगण या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा देखील या ठिकाणी लाभ घेतला. धन्यवाद.
आदरणीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या आज प्रयत्नातून, विशेष प्रयत्नातून म्हणता येईल की आज पूर्ण प्रभागामध्ये शिव मंदिराचा मोठा प्रश्न होता आणि कुठेही शिव मंदिर आमच्या एरियात नव्हतं. मागणीनुसार भाऊंनी पाठपुरावा करून शिव मंदिराची मागणी पूर्ण केली. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आज भाऊ हिवाळी अधिवेशनला असल्यामुळे उपस्थित राहिलेले नाहीयेत, तर त्यांच्या वतीने मॅडम आलेत आणि मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्व शिवभक्त परिवार आधी इथे उपस्थित आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर आडगाव हे आपल्या आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या निधीतून झालेलं आहे. तसेच आडगाव म्हाडा कॉलनी वासियांनी आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. राहुल भाऊ काही कारणास्तव आपल्यामध्ये आता इथे उपस्थित नाहीये, त्यांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा व सर्व जेजुरकर परिवाराकडनंही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. परिसरातील ज्येष्ठ नागरिक तानाजी लवडे, लक्ष्मण मस्के, रामभाऊ कदम, दशरथ कदम, मधुकर कदम, सुखदेव कदम आणि महिला आणि तरुण वर्गाचा सहभाग लाभला. NCM न्यूजसाठी गणेश खरात, आडगाव.